नाशिक शहरात कुंभमेळ्यानिमित्त हजारो कोटींची विकास कामे सुरू असताना ठेकेदारांच्या मनमानीचा कळस गाठला आहे। नियमांची सर्रास पायमल्ली करत अनेक ठिकाणी कोणतेही बॅरिकेडिंग न करता कामे सुरू ठेवली जात असल्याने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे। अपघातांचा धोका वाढत असताना नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या सततच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मंगळवारी पहाटेच महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी थेट रस्त्यावर उतरून कारभाराची पोलखोल केली। सकाळी 7 वाजल्यापासून सातपूर प्रभागातील विविध कामांच्या ठिकाणी अचानक धडक देत त्यांनी पाहणी केली। पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवलेले दिसून आले। कुठेही योग्य बॅरिकेडिंग नाही, सूचना फलक नाहीत आणि वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। या सर्व प्रकारांमुळे संतप्त झालेल्या महापौरांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना चांगलीच फैलावर घेत कडक शब्दात तंबी दिली। दरम्यान प्रभाग 10 अंतर्गत येणाऱ्या त्र्यंबक रोड, अमृत गार्डन चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाईपलाईनची कामे सुरू असल्याने रस्ते पूर्णपणे खोदले असल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे। या भागाची पाहणी करत अधिकाऱ्यांना ही कामे सुरळीत करण्याच्या महापौरांनी सूचना दिल्या आहेत। याच दरम्यान गेल्या 1 ते 2 महिन्यापासून खोदलेल्या खड्ड्यातून पाण्याची गळती होत असल्याचे उपमहापौर विलास शिंदे यांच्या निदर्शनास येथील नागरिकांनी आणून दिल्यानंतर या पाण्याची पाहणी केली असता ही पाहणी शेतकऱ्यांच्या पाईपलाईनची असल्याचे अजब उत्तर पाणी पुरवठ्याचे अधिकारी सूर्यकर यांनी दिल्याने उपमहापौर विलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत नगरसेवक बाळा निगळ यांनी हे पाणी थेट महापौर, उपमहापौर आणि अधिकारी यांच्या हातात देत महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनचे पाणी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। लाईट बिल भरला की मोटरी लावणार। 4 वेळा खोदला रस्ता, 4 वेळा अन्न दाबून ठेवलेले पाईप फुटायचे पाणी। पाणी बघा किती चालू पुढे धारणकर साहेब आहे इकडे कधीपासून किती वेळा पाणी पडून सर आपण म्हणतो ना पाणी नाही लाव ना किती मेहनत करणार, अजून पण आज पण पाणी आलेलं नाही। पाणी वाजत खोटा बोलता का? आपली लाईन असेल पिण्याचं पाणी येते, पिण्याचं पाणी हो वाळा होत मेन लाईन आहे ती, मेन लाईन आहे। शुद्ध पाणी जरी शेतकऱ्याचे असेल तरी महापालिकेचे असेल संबंधित कारवाई करायची आम्हाला मेन लाईन आहे, झालेली लाईन आहे आपली। मग हे सगळं शेतकऱ्याला पाणी जातंय शेतकऱ्याची अधिकारी शेतकरी काय संबंध येतो नाही। शेतकरी बाग लावली
दरम्यान यानंतर पिंपळगाव बहुला येथे सुरू असलेल्या पुलाचे काम तसेच भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी महापौर आणि उपमहापौर यांनी केली असता येथे देखील ठेकेदाराच्या कामाचे पोलखोल करण्यात आली आहे. कोणती सुरक्षा यंत्रणा येथे कारण नसल्याने अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना महापौर आणि उपमहापौर यांनी यावेळी केल्या. जेव्हा लोकप्रतिनिधी यांच्यावरती सांगतायत, नागरिक येऊन कंप्लेंट करतायत, तेव्हा काही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम केलं आहे आणि आपल्या मागच्या महासभेत देखील आपण ते पाहिलं आहे. पण खरी परिस्थिती एवढी वाढायची होती, त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी 7 वाजेपासून यांना इन्फॉर्म न करता निघालो आणि आता हे तुम्हाला दिसतं आहे की आम्ही जे सभागृहात बोलत होतो ते खरं आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी हे कळकळीने आमच्या सेवेसाठी इथे लोकांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. कुंभचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं, क्वालिटी व्हावं, कारण शेवटी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ यांचं स्वप्न आहे की नाशिकला एक चांगला उत्तम हरित आणि नाशिकचा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उच्च दर्जाचं झालं पाहिजे. हे प्रशासकीय काळात या सगळ्या मान्यता झालेल्या आणि प्रशासकीय काळातच हे कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेले आहेत. पण अशा पद्धतीचं जर काम गलथान चालणार असेल तर ते लोकप्रतिनिधी खपून घेणार नाही. आपल्याला नाशिकचा कुंभ हा अतिशय चांगल्या दर्जाचा करायचा आहे, त्याच्यात लोक देखील आपल्याला सहयोग करताय, पण लोकांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही. आपण जर इथे बघाल तर निग्लिजन्स असं आहे की टर्नच्या इथेच ढिगारे केलेले आहेत, लेफ्ट टर्न करणाऱ्याला दिसत नाही, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय. मध्ये जे काही लाईन क्रॉसिंगचे चौक आहेत तिथे लेवलिंग झालेली नाही आहे, त्याच्यामुळे आता जेव्हा सुट्ट्या लागलेल्या आहेत, खड्या जी खडी आहे ती रस्त्यावर आलेली आहे आणि आपली लहान मुलं असतील, टू व्हीलरवर जाणाऱ्या महिला असतील, त्यांचे ॲक्सिडेंट किंवा ते पडत आहेत आणि म्हणूनच ही खबरदारी करण्यासाठी आम्ही आलो. आता तात्काळ यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं सेफ्टी नॉर्म्स फॉलो नाही होत आहे. जर आपण कुंभचं काम करतो ते क्वालिटीच झालं पाहिजे आणि त्या क्वालिटीमध्ये सेफ्टी कम्स फर्स्ट. कारण तुम्ही बघा बॅरिकेशन नसेल तर रात्री इथे काय होईल याचा काहीच मोजमाप इथे दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने जर आपण जीवाशी खेळणार असू तर ते काही नाशिककर सहन करून घेणार नाही. सूचना त्याच आहेत आणि त्याच्यासाठी जे मागील गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची पोलीस तपासणी करत आहेत, ते त्यांच्याकडे आहेतच. पण याच्यापुढे देखील म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो की सेफ्टी नॉर्म्स फॉलो होत आहे की नाही आणि ज्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरचे सेफ्टी नॉर्म्स आम्हाला दिसले नाही आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायला सांगितले. तिथल्या स्थानिक अधिकारी जो तिथे मॉनिटरिंग करतो त्याच्यावरही कारवाई करायला सांगितले. सिंहस्थासाठी साधारणतः 35,000 करोड रुपयाचा पहिल्यांदाच असा या ठिकाणी निधी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि नाशिक महानगरपालिका यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देऊ केलेलं आहे. त्याच्या पद्धतीने कामही सुरू आहे, परंतु या कामाचं नियोजन मला असं वाटतं शून्य आहे आणि याच्याकरता जबाबदारी आमच्यावरती आहे आणि शेवटी आन्सरेबल नाशिक महानगरपालिका असणारे महापौर असेल, उपमहापौर असेल, लोकप्रतिनिधी असणारे आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी सुरू होताना नागरिकांना तक्रारी येत आहेत, धूळ उडते, प्रचंड धूळ उडते, त्याचं पुढे पाणी मारले जात नाही, एकही कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॅरिकेडिंग दिसणार नाही. ज्या ठिकाणी अपघात होता, आता परवा जो दिंडोरीला अपघात झाला तो याचमुळेच झाला की उघड्या विहिरीमध्ये त्याला बॅरिकेड नसल्या कारणामुळे 9 निष्पाप त्या ठिकाणी बळी गेलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे कामं सुरू आहेत त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले, तिथं सुद्धा 2-3 ठिकाणी अपघातात बळी गेलेले आहेत आणि मग असं होत असताना आम्हाला सगळ्यांना कुंभ हा चांगला करायचा आहे अशा सूचना आम्हाला वरिष्ठांच्या आहेत आणि त्याकरता या कुंभाकरता जगभरातून देशभरातून भाविक येणार आहे, साधू मंत येणार आहे. हे सगळं स्वागतासाठी नाशिककर सफर होत आहेत. नाशिककर याच्याकरता नाशिककरांचा कुठल्याही या सगळ्या याला विरोध नाही आहे. मला असं वाटतं विकासाला कोणाचा विरोध नाही, परंतु विकास होत असताना त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या वर्क ऑर्डर असतील किंवा ॲग्रीमेंट असेल त्या पद्धतीने त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो आहे. आणि आज सकाळी 7 वाजेपासून सन्माननीय महापौर आणि मी आणि काही संबंधित अधिकारी घेतले, त्यांना सुद्धा माहीत नव्हतं कुठं जायचं आहे. आज त्यांच्यासुद्धा निदर्शनास आणून दिलेले आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी जेव्हा ओरड करतात सभागृहामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, उलट त्या स्थानिक लोकप्रतिनिधीलाच संशयाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. मला असं वाटतं हा त्रास नाशिककरांचा आणि नाशिककरांना या त्रासामधून किमान कमी करण्यासाठी, हा त्रास कमी करण्यासाठी पाणी मारलं गेलं पाहिजे, साईड बॅरिकेडिंग पाहिजे, ते स्ट्रॉंग बॅरिकेडिंग पाहिजे आणि जे नियम आहे ते फॉलो झाले पाहिजे. हा जो आपण रस्ता बघताय हा मूळ त्र्यंबक रोड आहे. या त्र्यंबक रोडवरती दररोज देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. तिथल्या ड्रायव्हरांना माहीत नाही कुठला टर्न कुठे काय कसं आहे आणि जर मोठमोठे अपघात या ठिकाणी होतात
आणि अजून किती अपघात व्हायची वाट आपण प्रशासन बघतंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून हा दौऱ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. या अचानक पाहणी दौऱ्यामुळे मनपा प्रशासन अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाले. यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल, पाणी पुरवठ्याचे धारणकर, प्रभाग 10ची नगरसेविका इंदुमती नागरे, समाधान देवरे, नितीन निगळ, रवी काळे, रवी पालवे आदींसह मनपा अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते. दरम्यान या पाहणी दौऱ्यामुळे आता तरी कुंभकामातील ढिसाळपणाला आळा बसणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. तंत्रभूमी, नाशिक.